राम राम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल। तर मंडळी, सत्तेची खुर्ची आणि मंत्रिपदाचा तो लाल दिवा या दोन गोष्टीसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अशा काही घडामोडी घडतायत की ज्याची साधी कल्पनाही आपल्या सामान्य जनतेला नाही। गेले अनेक महिने झाले, अनेक ऋतू उलटले, राजकीय हवामान बदललं, पण राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे जणू काही न सुटणारं एक कोडं बनलं होतं। आज शपथविधी होईल, उद्या यादी जाहीर होईल, याची विकेट पडणार, त्याला संधी मिळणार, या चर्चा ऐकून ऐकून आता जनतेचं कानही थकले होते आणि मीडियावालेही कंटाळले होते। पण मंडळी, आता सत्तेचा हा सस्पेन्स संपलाय। 2024च्या सत्तांतरानंतर जो मंत्रिमंडळाचा छोटासा पाया रचला गेला होता, त्याला आता खऱ्या अर्थाने कळत चढण्याची वेळ आली आहे। तब्बल 2.5 वर्षाचा प्रदीर्घ काळ ज्या आमदारांनी पक्षासाठी, सत्तेसाठी आणि महायुती टिकवण्यासाठी आपला घाम गाळला, स्वतःची राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली, त्यांच्या कष्टाचं क्रेडिट देण्याची वेळ आता आली आहे। कारण आगामी अवघ्या काही दिवसात महायुती सरकारचा सर्वात मोठा आणि अंतिम मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार असल्यावर आता शिक्कामोर्तब झालंय। आता अनेकांच्या पोटात गोळा आला असेल की आता निवडणुका नाहीत, काही नाही, पण अचानक हा निर्णय का घेतला जातोय? विरोधकही म्हणतात की ही तर केवळ मलमपट्टी आहे। तर याचं कारण असं आहे की मंडळी, जर आता विरोधकांच्या चक्रव्यूहाला पूर्णपणे छेद द्यायचा असेल तर केवळ फाईल्स उकरणारे प्रशासकीय चेहरे चालणार नाहीत, तर मैदानात उतरून थेट 2 हात करणारे आणि तोपेसारखे धडकणारे फायरब्रँड नेते सत्तेच्या चावीवर बसवावे लागतील। मंत्रालयातून आणि राजकीय वर्तुळातून जी अत्यंत खात्रीशीर माहिती समोर आली आहे, त्यानुसार महायुतीमधील अशा 5 बड्या चेहऱ्यांची नावं फायनल झालीत, ज्यांना लाल दिवा मिळणं 100% निश्चित मानलं जात आहे। कोण आहे ते महाराष्ट्राचे 5 महायोद्धे आणि का थेट दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालंय? चला सविस्तर पाहूया। आपल्या या यादीची सुरुवात आपण एका अशा अत्यंत महत्त्वाच्या नावापासून करतोय, ज्यांनी आपल्या संयमी, सुसंस्कृत पण तितक्याच पक्क्या राजकारणाने नगर जिल्ह्याची संपूर्ण सूत्र स्वतःच्या हातात ठेवली आहेत। ते म्हणजेच आमदार संग्रामभैया जगताप। मंडळी, संग्राम जगताप हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत आदराने आणि कौतुकाने घेतलं जातं। ते केवळ निवडणुका जिंकणारे आमदार नाहीत, तर आपल्या मतदारसंघाच्या चेहरामोहरा बदलणारे विकास पुरुष म्हणून ओळखले जातात। तरुण पिढीचे रोजगाराचे प्रश्न असोत, उच्च शिक्षण असो की MIDCचा औद्योगिक विकास, या विषयावर त्यांचा दांडगा अभ्यास आणि पकड आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण नेहमीच अत्यंत गुंतागुंतीचं आणि काट्याकुट्याचं राहिलं आहे। तिथे अनेक दिग्गज नेते, प्रस्थापित घराणे वर्षोनवर्ष पाय रोवून बसले आहेत। अशा तगड्या राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत महायुतीमधील सर्वच मित्रपक्षांना आणि घटकांना एकत्र घेऊन चालण्याचं कसब संग्रामभैयांनी अगदी सहज दाखवलं आहे। अजित पवार गटाकडून त्यांच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची पक्की माहिती आहे। त्यांना मंत्रिमंडळात संधी देऊन महायुती पश्चिम महाराष्ट्रात आणि नगरपट्ट्यात एक अत्यंत मजबूत आणि तरुण आणि विश्वासू चेहरा जनतेसमोर आणणार आहे, हे मात्र नक्की। यानंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येते ते नाव म्हणजे ज्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्णच वाटतं, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सर्वात बलाढ्य तोफ आणि अभ्यासू नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब। धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना एक गोष्ट नेहमीच ठळकपणे अधोरेखित होते की ते म्हणजे त्यांचं नेतृत्व हे फक्त एखाद्या मतदारसंघापुरतं किंवा पक्षापुरतं मर्यादित नाही, तर ते थेट सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातलं ताईत आहेत। धनंजय भाऊंनी आजपर्यंत जी काही खाती सांभाळली, मग ते राज्याचं कृषी मंत्रालय असो की सामाजिक न्याय विभाग, त्यांनी प्रत्येक खात्याला स्वतःच्या कर्तृत्वानं एक वेगळी उंची मिळवून दिली आहे। केवळ AC केबिनमध्ये बसून फाईल्सवर सह्या करणारा हा मंत्री नाही, तर शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या थेट बांधावर शेतात जाऊन निर्णय घेणारा हा अस्सल लोकनेता आहे। अजितदादांच्या गटातील ते सर्वात मोठे आणि हुकमी संकटमोचक मानले जातात। जेव्हा जेव्हा सरकारवर किंवा पक्षावर राजकीय संकट येतं, तेव्हा धनंजय मुंडे हिम्मत बनून पुढे राहतात। मराठवाड्याच्या मातीत तर यांचा शब्द अंतिम मानला जातो। ऊसतोड कामगारांचे रखडलेले प्रश्न असोत की ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास, धनंजय मुंडेंचा प्रशासकीय कामाचा वेग विरोधकांनाही थक्क करणार आहे। महायुतीला जर मराठवाड्यात आणि पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्रात आपली सत्तेची पकड जर मजबूत ठेवायची असेल, तर धनंजय मुंडे यांच्यासारखा अष्टपैलू आणि वजनदार चेहरा मंत्रिमंडळात आघाडीवर असणं अत्यंत अनिवार्य आहे। त्यानंतर मंडळी, आता आपण तिसऱ्या नावाकडे वळूया। या यादीतील तिसरं नाव म्हणजे
ज्यांच्या नावाशिवाय शिवसेनेच्या आक्रमकतेची आणि स्टाईलची चर्चाच पूर्ण होऊ शकत नाही ते म्हणजेच हिंगोलीचा वाघ संतोष बांगर. तर मंडळी, संतोष बांगर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे असे शिलेदार आहेत की ज्यांनी पक्षासाठी आणि आपल्या नेतृत्वासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलंय. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा कडक बाणा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची कार्यकर्त्यांसाठी थेट धावून जाण्याची वृत्ती संतोष बांगर यांच्यात ठासून भरलेली दिसते. जेव्हा पक्ष अत्यंत कठीण प्रसंगातून जात होता, वादळ घोंगावत होती, तेव्हा नेतृत्वाच्या पाठीशी ढाल बनून उभं राहण्याचं काम बांगर यांनी प्रामाणिकपणे केलं आहे. सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासाठी थेट प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरणं, अधिकाऱ्यांना स्वतःसारखं सरळ करणं ही त्यांची अंगभूत खासियत आहे. त्यांच्या याच आक्रमक आणि थेट स्टाईलमुळे संपूर्ण मराठवाड्यातील शिवसैनिक आणि तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या या सर्वात निष्ठावान आणि धाडसी आणि फायरब्रँड आमदाराला मंत्रिमंडळात घेऊन त्यांच्या कष्टाचं आणि निष्ठेचं 100% चीज करणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. त्यानंतर मंडळी, आपण आता चौथ्या नावाकडे वळूया. आता वळूया अशा एका धगधगत्या नेतृत्वाकडे ज्यांच्या नावाभोवती नेहमीच संघर्षाचं आणि आंदोलनाचं वलय असतं. ते म्हणजेच अचलपूरचे माजी आमदार आदरणीय बच्चू कडू. मंडळी, बच्चू कडू यांनी आपल्या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक आयुष्यात फक्त आणि फक्त गरिबांची आणि दिव्यांग बांधवांची आणि समाजातील शेवटच्या उपेक्षित घटकांची सेवा केली आहे. त्यांचा अधिकृतपणे महायुतीसोबत असणारा प्रवास हा सरकारसाठी अत्यंत प्लस पॉईंट आणि जमेची बाजू ठरला आहे. बच्चू कडू यांच्याकडे असणारी प्रचंड संघटन शक्ती आणि सामान्यांच्या मनातील त्यांची कमालीची क्रेज ही कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाला हेवा वाटेल अशी आहे. शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रिमंडळात मानाचं स्थान मिळणं आता निश्चित मानलं जातं. बच्चू कडू जर सरकारमध्ये मंत्री म्हणून असतील तर थेट मंत्रालयाचे दरवाजे गरिबांसाठी 24 तास उघडे राहतात, हा जनतेचा ठाम विश्वास आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारला हे सर्वसामान्यांचे सरकार आहे हा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यासाठी बच्चू कडू यांच्यापेक्षा मोठा प्रामाणिक आणि लोकाभिमुख चेहरा संपूर्ण महाराष्ट्रात दुसरा असूच शकत नाही. तर मंडळी, या संपूर्ण यादीतलं सर्वात शेवटचं, सर्वात खणखणीत, कडक आणि ज्या नावाचा नुसत्या घोषणेने प्रस्थापितांच्या आणि विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकते ते नाव म्हणजे बहुजन प्रतिपालक, आक्रमकतेचा दुसरा ज्वालामुखी, भाजपचे आमदार आदरणीय गोपीचंद पळळकर. मंडळी, गोपीचंद पळळकर हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात कुठल्या आयत्या मिळालेल्या वारसामुळे, सोन्याच्या चमच्यामुळे किंवा घराण्याच्या गादीमुळे आलेलं नाही. जतच्या दुष्काळी मातीतून, संघर्षाच्या शून्यातून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करत स्वतःचं अथांग विश्व निर्माण करणारा हा ढाण्या वाघ आहे. आज गोपीचंद पळळकर हे नाव फक्त सांगलीपुरतं किंवा पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते संपूर्ण महाराष्ट्रातील कोट्यावधी धनगर समाज आणि 18 पगड जातीचा ओबीसी बहुजन समाजाचा सर्वात बुलंद, आक्रमक आणि विश्वासू आवाज बनलाय. पळळकर हे काही एसी केबिनमध्ये बसून किंवा मुंबईत राहून फक्त ट्विटरवर राजकारण करणार नेते नाहीत, तर अंगाची लाही लाही करणारं, ऊन असो, कडकडती बोचरी थंडी असो की मुसळधार पाऊस, हा माणूस थेट रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांसाठी छातीचा कोट करून लढतो. मग तो धनगर आरक्षणाचा ऐतिहासिक आणि प्रदीर्घ लढा असो, ग्रामीण भागातील मेंढपाळावर होणाऱ्या अन्यायाविरोधात उठवलेला आवाज असो की एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी थेट आझाद मैदानावर ठिय्या मांडून सरकारला झुकवणं असो, गोपीचंद पळळकर नेहमीच सामान्य कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या पुढे ढाल बनून उभे राहिले आहेत. मंडळी, पळळकरांची सर्वात मोठी जमेची बाजू कोणती आहे माहीत आहे का? ती म्हणजे त्यांची भीतीहीन रोखठोक आणि सडेतोड आक्रमकता. विधानसभेत सरकारला धारेवर धरणं असो वा महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील जाहीर सभेत विरोधकांचे वांदे करणं असो, समोर कितीही मोठा मातब्बर आणि प्रस्थापित नेता असू द्या, त्यांच्या आज बालेकिल्ल्यात, त्यांच्यात घरात जाऊन अंगावर येणाऱ्याला सिंगावर घेण्याची अफाट हिंमत फक्त आणि फक्त आमदार गोपीचंद पळळकरमध्येच आहे. त्यांच्या याच वाकर चातुर्यामुळे, आक्रमक वक्तृत्वामुळे आणि बिनधास्तपणामुळे महाराष्ट्रातील तरुण पिढी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करते. पश्चिम महाराष्ट्रात जिथे वर्षानुवर्ष काही ठराविक प्रस्थापित घराण्यांची आणि साखर सम्राटांची मुक्तेदारी राहिली होती, तिथे भाजपची पाळमुळं घट्ट रोवण्याचं आणि बहुजनांच्या हक्काचं राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याचं ऐतिहासिक काम पळळकरांनी केलंय. त्यामुळे त्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देणं ही केवळ राजकीय गरज नाही, तर महाराष्ट्रातील तमाम ओबीसी, वंचित, बहुजन समाजाचा खूप मोठा सत्कार असणार आहे. जेव्हा गोपीचंद पळळकर मंत्रिमंडळात बसतील तेव्हा ते फक्त एक सरकारी मंत्री म्हणून काम करणार नाहीत, तर ते मंत्रालयात बसून शेवटच्या घटकाला न्याय देणारा महायुतीतील हुकमी एक्का ठरतील. म्हणूनच या संपूर्ण विस्तारात गोपीचंद पळळकर यांच्या नावाची लॉटरी ही सर्वात शेवटी लागत असली तरी ती संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला
कलाटणी देणारी सर्वात कडक आणि खणखणीत ठरणार आहे. 2.5 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होणाऱ्या महायुतीतील मेगा मंत्रिमंडळ विस्ताराचा सर्वात मोठा, थेट आणि खात्रीशीर रिपोर्ट संग्राम जगताप यांच्यासारखा अभ्यासू चेहरा, धनंजय मुंडे यांच्यासारखा अनुभवी लोकनेता, संतोष बांगर आणि बच्चू कडू यांच्यासारखे झुंजार आक्रमक नेते आणि शेवटी गोपीचंद पळकर यांच्यासारखा बहुजनांचा बुलंद तोफ, हे 5 शिलेदार आता सत्तेच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण महाराष्ट्राच्या जनतेला म्हणजेच तुम्हाला काय वाटतंय? आमदार गोपीचंद पळकर साहेबांना मंत्रिमंडळात कोणतं खातं मिळायला हवं? धनंजय भाऊ मुंडेच्या या दमदार एंट्रीनं आगामी राजकारणाची दिशा कशी बदलेल? आणि या 5 नेत्यापैकी तुमचा सर्वात आवडता आणि लाडका नेता कोणता आहे? तुमच्या मनातल्या ज्या काही भावना असतील त्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये खणखणीतपणे नक्की लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर हक्काने लाईक करा, चाहूबाजूला तुमच्या ग्रुप्सवर शेअर करा आणि तुमच्या हक्काचा आवाज उठवणाऱ्या तानाजी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या अशाच खणखणीत आणि सडेतोड विषयावर. तोपर्यंत पाहत राहा तानाजी न्यूज चॅनल. राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र.